श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्त पालका. जय जय कलिमल नाशका. अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा. माया चक्र चालका अविनाशा. शेषशयना अनंत वेशा. अनामातीता अनंता. जय जयाजी गरुड वाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतित पावना. रमा रमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत. मस्तकी किरीट विराजित. तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन. सरळ नासिका सुहास्य वदन. दंतपंकती कुंदकळ्यांसमान. शुभ्र वर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी. जे कोटी सूर्यांचे तेजहरी. हेममय भूषणे साजिरी. कौस्तुभमणी विशेष. वात्सलांछनांचे भूषण. तिची प्रेमळ भक्तीची खूण. उदरी त्रिवाळी शोभायमान. त्रिवेणी संगमासारखी. नाभी कमल सुंदर अति. जेथे विधात्याची उत्पत्ती. की चराचरा जन्मदाती. मूळ जननी तीची पै. जानूपर्यंत कर शोभती. मनगटी कंकणे विराजिती. कर कमलांची आकृती. रक्तपंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर. सिद्ध सर्वदा स्वय कर. गदा पद्म शंख चक्र. चार हस्ती आयुधे. कांसे कसिला पीतांबर. विद्युल ते सम तेज अपार. कर्दळी स्तंभापरी सुंदर. उभय जंघा दिसताती. जेथे भक्तजन सुखावती. ज्याच्या दर्शने पतीत तरती. ज्याते अहोरात्र ध्याती. नारदादी ऋषीवर्य. ज्याते कमला करे चुरित. संध्या रागा समान. रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित. वर्णिता वेद शिणले. 14 विद्या 64 कला. ज्याते वर्णिता थकल्या सकळा. ऐशा त्या परम मंगला. अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर. व्यास वाल्मिकादी कविवर. लिहू न शकले महिमांबर. तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता. समुद्र कन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता. ग्रंथारंभी नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार. गजवदन शिवकुमार. एकदंत फरशधर. अगम्य लीला जयांची. जो सकळ विद्यांचा सागर. 64 कलांचे माहेर. रिद्धी सिद्धीचा दातार. भक्त पालक दयाळू. मंगल कार्या करिता स्मरण. विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान. वेदांत सार कळेपा. सकल कार्यारंभी जाणा. करीती ज्याच्या नामस्मरणा. ज्याच्या वर प्रसादे नाना. ग्रंथ रचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन. करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण. निर्विघ्नपणे होवो हे. जिचा वरप्रसाद मिळता. मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता. ती ब्रह्मसुता नमियेली. मूढमती मी अज्ञान. काव्यादिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होवोन. ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिर नाशक. अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीच प्रकाशक. विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करोन. सच्छिया लाभे दिव्य ज्ञान. तेणेच जगी मानवपण. येतसे की निश्चये. तेवी असता माता पितर. तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी तयांचिया नमस्कार. वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ.
घेतली असे थोर आळ, ती पुरविणार दयाळ, सद्गुरु राज आपणची. नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदनांते सोशिले, कौतुक करुणी वाढविले, रक्षियेले आजवरी. जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीत असे. ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्री कुमार, दत्तात्रेय नमियेला. तीन मुखे सहा हात, गळा पुष्पमाळ शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युल ते समान. कामधेनू असोनी जवळी, हाती धरली असे झोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना. चार वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन, करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, होवो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने, कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवक्ता नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय, भारतखंड जाहले. नाना विद्या कला, असता लागी गेल्या सकळा, ऐहिक भोगेच्छा बळावल्या, तेणे सुटला परमार्थ. धर्म संस्थापना कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिकमतवादी मातले, आर्यधर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जोका अत्री कुमार, अक्कलकोट साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोणत्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाखविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडोनी, आपुला विख्यात महिमाजनी, गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मी न तेथे जाहलो. किंवा अफाट गगना समान, अगाध आपले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ, बाळ जाणुनी लढीवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता, तूची एक स्वामीनाथा, माझिया ठाई वार्ता, मीपणाची नसेची. ऐसी ऐकुनिया स्तुती, संतोषिली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करोनी. उणे न पडे ग्रंथात, सफल होईल मनोरथ, पाहोनी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चये. ऐसी ऐकोनी अभयवाणी, संतोष झाला माझिया मनी, यशस्वी होवोनी लेखणी, ग्रंथ समाप्ती प्रती होवो. आता नमो साधू वृंद, ज्यांसी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय, सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्द सृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार त्यांच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहोन, ज्ञातेही डोलविती मान, तयांचे चरण नमियेले. ईशचरणी जडिले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित, वरप्रसादा कारणे. आहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहोनी, ग्रंथरचना करवावी. आता करू नमन,
जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले, महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध मराठीही न ये शुद्ध, नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी आदर धरावाजी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञांनी अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोन, सुंदर कुसुमे निवडोन हार तयांचा गुंफिला. कवी होवोनिया माळी घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकोणी बुद्धांजळी करी प्रार्थना सप्रेमे. आहो या पुष्पांचा सुवास तृप्त करेल आपुले मनास, हा सुगंध नावडे ज्यास तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्त्र कर, दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यतिराज पदकल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार रुंची तेथे घाली तसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.